आता दिसतंय का? हो दिसते. आतापर्यंत ह्याच्या आधी आपण न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स बघत होतो. त्यामध्ये चौथा चॅप्टर बघितला होता पार्टिकल फिजिक्स. आता आपण सॉलिड स्टेट फिजिक्स SSP3 सॉलिड स्टेट फिजिक्स पेपरचं नाव काय आहे? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. यामध्ये पहिले 2 चॅप्टर तुम्हाला काशीद मॅडम शिकवत असतील, त्यांनी स्टार्ट केला असेल. तिसरा चॅप्टर युनिट 3 फोनॉन्स, प्लाझमॉन्स, पोलॅरिटॉन्स अँड पोलॅरॉन्स हा चॅप्टर मी स्टार्ट करत आहे आज. त्यात पहिलं जे तुम्हाला पार्टिकल फिजिक्स शिकवलं त्याची तुम्हाला असाइनमेंट गुगल क्लासरूम वरती दिलेली आहे, ती बघितली का सगळ्यांनी? त्यात काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? क्वेश्चन बँक तुम्हाला दिलेले आहे, त्यात काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? बघितली का सगळ्यांनी? नोट्स काढल्या का? काढतो मॅम. त्यात काय प्रॉब्लेम नाही ना? क्वेश्चन कोणता समजला नाही असं काय आहे का? नाही. मॅडम हा तो 12 नंबरचा क्वेश्चन आहे, त्यात मग 12 नुसार माहिती लिहायची का मग 12 नंबर विषयी लिहायचं? कोणता क्वेश्चन? किती नंबरचा? 12 नंबरचा नंबर आणि लेफ्ट. क्वेश्चन काय आवाज येत नाही, एक मिनिट. तो व्हॉट इज बॅरल नंबर? हा हा, बॅरल नंबर आणि लेफ्ट नंबर म्हणजे काय आहे? पार्टिकलचा नंबर काय असतो पॅरेंट ग्रुपचा, अँटीचा काय असतो, लेफ्टनचा पार्टिकलचा काय असतो, अँटी लेफ्टनचा काय असतो, लिहायचंय ते तसं लिहायचंय. असं डिस्क्रिप्शन मध्ये थोडं लिहायचंय. शॉर्ट क्वेश्चन आहे. हा चालतं. आता थर्ड न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्सचा सेकंड युनिट आहे शेल मॉडेलचा, न्यूक्लिअर शेल मॉडेल. तो आपण नंतर स्टार्ट करूया. आता आपण SSP3 मधला युनिट नंबर 3 फोनॉन्स, प्लाझमॉन्स, पोलॅरिटॉन्स अँड पोलॅरॉन्स. युनिट बेस्ड ऑन क्रिस्टल स्ट्रक्चर. कंडेन्स मॅटर क्रिस्टल म्हणजे काय, क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय शिकलाय. मग त्याच्यावरती हा युनिट बेस आहे. मग या युनिट मध्ये काय काय बघायचंय? व्हायब्रेशन ऑफ मोनोटॉमिक लॅटिसेस, फर्स्ट ब्रिलियंट झोन, ग्रुप व्हेलॉसिटी, लॉन्ग वेवलेंथ, lattice of two atoms per primitive cell, quantization of lattice vibration, phonon momentum, dielectric function of the electron gas, plasma optics, dispersion relation for electromagnetic waves, transverse optical modes in plasma, longitudinal plasma oscillations, plasmons, polaritons, LST relations, electron-electron interaction, electron-phonon interaction, and polarons. This is the unit. Firstly, we have to see crystal structure. What is it mean by crystal? Or types of crystal structure. हे तुम्ही सगळं बघितलेलं आहे. मग काय असतं क्रिस्टल म्हणजे सांगा कुणीतरी. मयुरी सांग क्रिस्टल. मयुरी. हॅलो. हा, क्रिस्टल म्हणजे काय? क्रिस्टल युनिट सेल लॅटायसेस. रॅन्डम अरेंजमेंट ऑफ ॲटम. रॅन्डम और पिरियडिक अरेंजमेंट ऑफ ॲटम्स म्हणजे क्रिस्टल. पिरियडिक अरेंजमेंट जे तुम्हाला इथं दिसतंय, पिरियडिक अरेंजमेंट ॲटम्सची आणि एक युनिट सेल तयार झाली. दिस इज द युनिट सेल. Figure A shows the unit cell, periodic arrangement of atoms, and then this unit cell, number of unit cell जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण म्हणतोय क्रिस्टल. हा इकडं इथे एक युनिट सेल दिसते तुम्हाला आणि इकडं नंबर ऑफ युनिट सेल्स एकत्र आल्यात आणि या पूर्ण स्ट्रक्चरला आपण म्हणतोय क्रिस्टल. Solid crystal consists of atoms bound into specific repeating three-dimensional spatial pattern called a lattice. जे हे दिसतात तुम्हाला atoms, त्याच्यापासून हे लॅटाईस तयार झालेले आहेत आणि लॅटिस प्लस बेस मिळून काय बनतंय तुमचा
क्रिस्टल बनतोय हे तुम्ही कंडेन्स मध्ये बघितलेलं आहे. मग क्रिस्टलचे तुम्हाला 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. 7 क्रिस्टल सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत सांगा. 7 क्रिस्टल सिस्टीम. पहिलं क्युबिक, हेक्सागोनल, टेट्रागोनल, ट्रायगोनल, मोनोक्लिनिक, सांगा अजून ट्रायक्लिनिक. अशा 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. प्रत्येक क्रिस्टल सिस्टीम मध्ये तुमचे ऍटम रॅन्डमली अरेंज झालेले आहेत किंवा पिरियडिक अरेंज झालेले आहेत ऍटम, आणि तेव्हा तुमची क्रिस्टल सिस्टीम बनलेली आहे. मग आता फोनॉन आणि फोटॉन यांचा काय संबंध आहे क्रिस्टल सिस्टीमशी? तर जे तुमचा 1 डायमेन्शनल ही कसं आहे 3 डायमेन्शनल तुमच्या ऍटमची अरेंजमेंट आहे. तिथं 3D स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला क्रिस्टलचं, म्हणजे 3 डायमेन्शनल ऍटमची अरेंजमेंट दिसते. हे जे तुमचे ते ऍटम्स आहेत, जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस असं तुम्ही 3 डायमेन्शनल मध्ये घ्याल, तेव्हा तुमचा मिडलला काय असणार आहे? तर समजा मी एक्स वाय झेड अशा ऍक्सिस जर घेत असली तर मिडलला एक तुमचा ऍटम असणार आहे, म्हणजे त्याच्या ओरिजिनला एक ऍटम असणार आहे, आणि त्या ओरिजिन पासून ठराविक डिस्टन्स ठेवून तुमचे ऍटम प्लेस झालेले असणार आहेत. म्हणजे एक्स ऍक्सिसला जो ऍटम असेल तेवढंच डिस्टन्स ठेवून तुमचा मायनस एक्स ऍक्सिसला एक ऍटम असणार आहे. परत वाय ऍक्सिसला जो ऍटम असेल तेवढंच डिस्टन्स ठेवून मायनस वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला आणि मायनस झेड ऍक्सिसला असे तुमचे ऍटम प्लेस झालेले आहेत. आणि त्या ऍटम्स जे त्या ऍटमची जी अरेंजमेंट आहे त्याला आपण म्हणतोय क्रिस्टल स्ट्रक्चर. तिथे एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होते, त्याला क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणतोय. आणि जर हे 3D स्ट्रक्चर आहे ऍटमचं, जर 1 डायमेन्शनल मध्ये तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, ऍटमची अरेंजमेंट बघितली, तर तुम्हाला अशी दिसेल ऍटमची अरेंजमेंट. इथं एक ऍटम, इथं एक म्हणजे ह्या ऍटम पासून ह्या ऍटम पर्यंत काहीतरी तुमचं डिस्टन्स आहे, ठराविक डिस्टन्स आहे. त्यानंतरच हा ऍटम तिथं प्लेस झालेला आहे, ठराविक डिस्टन्स नंतर. आणि तो पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये आणि ठराविक डिस्टन्स प्लेस झालेला आहे. मग ह्या ऍटम पासून ह्या ऍटम पर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मी इथं आर लिहिलंय. आर एवढं डिस्टन्स आहे या पहिल्या ऍटम पासून दुसऱ्या ऍटम पर्यंत, आर एवढं डिस्टन्स आहे. जर तुम्ही फर्स्ट ऍटम इथून इथपर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स तुमचं सेकंड ऍटम पासून थर्ड ऍटम पर्यंत आहे, आणि तेवढंच डिस्टन्स थर्ड ऍटम पासून फोर्थ ऍटम पर्यंत आहे. म्हणजे इथं जेवढं डिस्टन्स आहे आर, तेच डिस्टन्स इथं आहे, आणि तेच डिस्टन्स या 2 ऍटम मध्ये आर एवढं आहे. जर मी फर्स्ट ऍटमला या ऍटमला जर एनर्जी दिली, एनर्जी जर या ऍटमला दिली, तर काय होणार आहे? माझा हा ऍटम व्हायब्रेट होणार आहे. व्हायब्रेट होणार आहे म्हणजेच काय होणार आहे? तो एकतर पुढे सरकणार आहे किंवा एकतर पाठीमागे सरकणार आहे. जर हा ऍटम या ऍटम कडे सरकायला लागला तर माझा आर म्हणजे यातला डिस्टन्स काय होणार आहे? कमी होणार आहे. आर काय होणार आहे? कमी होणार आहे. जर हा ऍटम या ऍटम कडे सरकायला लागला तर आर माझा कमी झाला. ते काय होणार आहे? रिपल्शन होणार आहे, रिपेल होणार आहेत एकमेकापासून. ऍटम काय होणार आहेत? रिपेल होणार आहेत एकमेकापासून. आणि जर व्हायब्रेट तुमचा जर लेफ्ट साईडला होत असेल तर लेफ्ट साईडला होत असल्यावर काय होणार? डिस्टन्स वाढणार, म्हणजे आर पेक्षा डी काय होणार? मोठा होणार. डिस्टन्स वाढायला लागला की हे 2 आयटम काय होणार आहेत? अट्रॅक्ट होणार आहेत, एकमेकाकडं अट्रॅक्ट होणार आहेत. मग जर हा मॅडम महावीरीला ऍड करा. एक मिनिट. इथं डायरेक्ट ऑटोमॅटिक ऍड होते ना, नाही तर कुणाला ऍड करायला लागत. दिसत नाही ती, तिला सांग पटकन हे करायला रिक्वेस्ट. समजतंय का मी काय सांगत होती? ती जास्त फास्ट नाही ना होत? समजतंय मॅम. कुठे आहे महावीरी? मॅम सांगितलं तिला, 1 मिनिट.
तोपर्यंत 7 क्रिस्टल सिस्टम सांगा. 7 क्रिस्टलच्या टाईप प्रत्येकाने एक एक सांगा. स्नेहल. मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, प्रतीक्षा. हेक्सागोनल, प्रतीक्षा आवाज येतोय? हा येतोय. हा सांग. क्युबिक लॅटिस. हा. शीतल. शीतल. हेक्साप्लेन. इब्तिसाम. अरे ती नाही ऍड होत. मी चालू करते परत सांगा ते आली तर. हो चालेल. तर ऍटमला आपण एनर्जी दिली. फर्स्ट ऍटमला एनर्जी दिली तर तो ऍटम व्हायब्रेट होणार आहे. व्हायब्रेट होणार आहे म्हणजे तो एकतर लेफ्ट साईडला सरकणार आहे किंवा एकतर राईट साईडला सरकणार आहे. जर तो लेफ्ट साईडला सरकला तर त्याची आर काय होणार आहे. आर तुमचा वाढणार आहे म्हणजे आर डिस्टन्स तुमचा वाढणार आहे. आर पेक्षा डिस्टन्स जास्त असणार आहे. आणि जर राईट साईडला सरकला तर आर पेक्षा डिस्टन्स कमी असणार आहे. ह्या दोन ऍटम मधला हा इथून इथपर्यंत डिस्टन्स आर आहे. जर हा आयटम माझा इकडे सरकला तर आर माझा काय डिस्टन्स माझा आर पेक्षा कमी असणार आहे. आणि जर माझा या साईडला हा आयटम सरकला तर डिस्टन्स आर पेक्षा जास्त असणार आहे. मग जेव्हा आर इज ग्रेटर दॅन डी then repel atom and r less than d then attract atom. मग जर हा ऍटम हल्ला तर आर व्हायब्रेट झाला एनर्जी ह्याला मिळाल्यामुळे तर आर माझा कमी जास्त होणार. मग जर आर मेंटेन ठेवण्यासाठी काय होणार. हा पण ऍटम अट्रॅक्ट तरी होत असणार किंवा रिपेल तरी होत असणार ह्या ऍटम पासून. म्हणजे हा पण माझा ऍटम काय होणार व्हायब्रेट होणार. मग हा ऍटम जर व्हायब्रेट व्हायला लागला तर हे आर पण डिस्टर्ब होणार इथला आर पण. आणि हा व्हायब्रेट झाल्यामुळं हे डिस्टन्स एकतर कमी होणार किंवा एकतर जास्त होणार. म्हणजे रिपेल आयटम होणार किंवा अट्रॅक्ट आयटम होणार. त्यामुळे हा आयटम पण हलणार. हा जर रिपेल होत असेल तर हा या साईडला जाणार आणि जर अट्रॅक्ट होत असेल तर या साईडला होणार. म्हणजे हा पण आयटम व्हायब्रेट झाला आणि हा आयटम व्हायब्रेट झाला की हा पण आयटम व्हायब्रेट होणार. कारण एकतर तो या साईडला सरकणार किंवा एकतर ह्या साईडला सरकणार. म्हणजे एनर्जी दिलेली फर्स्ट आयटमला पण व्हायब्रेट आयटम कोणते झाले. सगळेच व्हायब्रेट आयटम झाले. लास्ट तुमचा जो क्रिस्टल मधला आयटम असेल तो त्या आयटम पर्यंत सगळे आयटम तुमचे व्हायब्रेट होणार आहेत. म्हणजे या आयटम पर्यंत सगळेच तुमचे आयटम काय झाले व्हायब्रेट झाले. इथं ह्या व्हायब्रेशन मुळे तुमचा अकोस्टिक वेव्ह अँड साऊंड वेव्ह फॉर्म झाली. आणि या वेव्हला काय म्हणायचं अकोस्टिक वेव्ह और साऊंड वेव्ह. ह्या वेव्हला तुम्ही म्हणणार अकोस्टिक वेव्ह किंवा साऊंड वेव्ह. ह्या आयटमला एनर्जी दिली त्यामुळे हा व्हायब्रेट झाला, हा व्हायब्रेट झाला, हा व्हायब्रेट झाला. आणि जी एक तुमची वेव्ह तयार झाली त्याला म्हणायचं अकोस्टिक वेव्ह और साऊंड वेव्ह. The material shows elastic behavior in atomic level. The bonds between atom and intermolecular bonds are elastic. Means काय तर तुमचं इथून जेव्हा एनर्जी देता तेव्हा इथपर्यंत ही जे तुमचा आर आहे हे व्हायब्रेशन झालंय. हा पण व्हायब्रेट होतोय. म्हणजे इथं हे डिस्टन्स काय होणार आहे तुमचं इलास्टिक बॉन्ड. म्हणजे जर स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर जसं तयार होतं तसं तुमचं इथं स्ट्रक्चर तयार असणार आहे. म्हणजे ह्या डिस्टन्स असणार आहे. एकतर ते अट्रॅक्ट होत असणार आहे किंवा रिपेल होत असणार आहे. म्हणजे इथं स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर तयार झालंय. म्हणजेच काय तयार झालंय तिथं इलास्टिक बॉन्ड तयार झालाय. The material shows elastic behavior in atomic level. The bonds between atom and intermolecular bonds are elastic. Then the atoms act
as if they are coupled by a springs. Thermal energy or outside forces causes atom and molecular to accelerate. म्हणजे तुम्ही तिथं कोणती एनर्जी दिली, थर्मल एनर्जी दिली, आउटसाइडला थर्मल एनर्जी दिली एका ऍटमला, त्यामुळे तुमचे सगळेच ऍटम किंवा मोलिक्युल्स काय झालेत, ऑसिलरेट झालेत. द ऍटम्स ऍक्ट ऍज दे आर कपल्ड बाय अ स्प्रिंग. आणि ते कसं स्प्रिंग लाईक तिथं तुमचं स्ट्रक्चर तयार झाले. एनर्जी तुम्ही बाहेरून दिलेली आहे त्या आयटमला. दिस जनरेट मेकॅनिकल वेव्स दॅट कॅरी हीट अँड साऊंड थ्रू द मटेरियल. दिस जनरेट मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स तिथं जनरेट झाली म्हणजे काय, एनर्जीला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना त्याने ऍटम मधलं डिस्टन्स चेंज केलं तर ऍटम व्हायब्रेट झाला. आणि हे तुमचं कशामुळे झालंय तर मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स म्हणजे अकॉस्टिक वेव्ह अँड ऑप्टिकल वेव्स. तिथं ज्या तयार झाल्यात तुमच्या साऊंड वेव्ह, अकॉस्टिक वेव्ह आणि साऊंड वेव्ह, त्या म्हणजे कोणत्या आहेत, मेकॅनिकल वेव्स. A packet of these waves can travel throughout the crystal with definite energy and momentum. These waves are treated as a particle called phonons. म्हणजे ज्या तुमच्या तिथं वेव्ह तयार झाल्यात, तिथं व्हायब्रेशन मुळे जे इलेक्ट्रिक बिहेवियर तयार झालंय तुमचं, त्याच इलेक्ट्रिक बिहेवियरला आपण एक वेव्ह म्हणतोय आणि त्या वेव्हला तुम्ही फोनॉन्स म्हणताय. म्हणजे फोनॉन्स म्हणजे काय आहे, दोन ऍटम मधलं डिस्टन्स जे कमी किंवा जास्त होतं, त्यामुळे ऍटम जेव्हा व्हायब्रेट होतो तेव्हा तुमचं ते डिस्टन्स कमी किंवा जास्त होतंय आणि ते कमी जास्त झाल्यामुळे तिथे एक वेव्ह फॉर्म होती. आणि त्या वेव्ह किंवा त्या पार्टिकलला, इथं पण ड्युअल नेचर आहे, फोनॉनचं नेचर ड्युअल आहे, वेव्ह किंवा पार्टिकल. आणि त्या वेव्हला किंवा पार्टिकलला आपण फोनॉन्स म्हणतोय. अ पॅकेट ऑफ दीज वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू आउट द क्रिस्टल विथ डेफिनाइट एनर्जी अँड मोमेंटम. These waves are treated as a particle called phonons. A phonon can be defined as a discrete unit of vibrational mechanical energy. Phonons exist with discrete amount of energy given by h omega equal to hf. h cut omega equal to hf. आता ओमेगा म्हणजे काय असतं तुमचं, ओमेगा म्हणजे 2 पाय 2f काय असतं, ओमेगा 2 पाय न्यू किंवा 2 पाय एफ. मग एच कट म्हणजे काय असतं तुमचं, एच अपॉन 2 पाय. 2 पाय गेट कॅन्सल आणि एच एफ. फ्रिक्वेन्सी तर काय मिळाली तुम्हाला, एच एफ. ओमेगा मीन्स 2 पाय एफ किंवा 2 पाय न्यू म्हणता तुम्ही फ्रिक्वेन्सी. आणि एच एफ इथं राहिलेलं आहे तुमचं. मग then this is the phonon. एनर्जी दिली तुम्ही ऍटमला, त्यामुळे इथं स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर तयार झालंय. आणि हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, त्याचं नेचर कसं आहे, ह्या वेव्हचं एकतर पार्टिकल किंवा वेव्ह नेचर आहे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरचं. दिस इज पार्टिकल और वेव्ह नेचर अँड दिस कॉल्ड ॲज अ फोनॉन. क्वांटा ऑफ लॅटाईस व्हायब्रेशन. फोनॉन काय आहे, क्वांटा ऑफ लॅटाईस व्हायब्रेशन. एका ऍटमला एनर्जी दिल्यामुळं जी तुमची इथं वेव्ह तयार झाली, त्याचं नेचर इलास्टिक आहे. आणि त्याच वेव्हचं नेचर, वेव्ह किंवा पार्टिकल, त्याचं नेचर त्यालाच म्हणतोय आपण फोनॉन. अँड दिस इज दी क्वांटा ऑफ लॅटिस व्हायब्रेशन. आता फोनॉन आणि फोटॉन. फोटॉनला आपण कशाचा क्वांटा म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह और लाईट. फोटॉन म्हणजे काय असतं तुमचं, लाईट. मग तो काय असतो, लाईटचा क्वांटा असतो. जसा फोटॉन लाईटचा, आता लाईटचं पण नेचर कसं असतं, ड्युअल नेचर असतं. एकतर वेव्ह नेचर पण म्हणतो आपण आणि पार्टिकल नेचर पण लाईटला म्हणतोय. तसंच फोनॉन सेम म्हणजे फोटॉन हा लाईटचा क्वांटा आहे, तसा फोनॉन हा लॅटाईस व्हायब्रेशनचा क्वांटा आहे. तर ह्याचं नेचर कसं आहे, इलास्टिक नेचर आहे. आणि आपण फोटॉन इंडिकेट करताना असं इंडिकेट करतो किंवा दाखवतो फोटॉन. तो क्वांटा कशाचा आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा क्वांटा आहे. कळलं का फोनॉन काय आहे, फोनॉन ती कळलं का, हो मॅम कळालं. डबल सांगू का काय.
मॅम कळालं. आवाज येत नाही. फोनॉन समजतंय का सगळ्यांना? हो समजलं. दिस इज फोटॉन अँड फोनॉन मधला फरक काय आहे? फोनॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि फोनॉन ऑफ लॅटाईस व्हायब्रेशन. इंट्रोडक्शन आहे. आपल्या चॅप्टरचं नावच आहे बघा, फोनॉन, प्लाझ्मॉन, पोलॅरिटॉन्स अँड पोलॅरॉन्स. आपण इन डिटेल फोनॉन बघणार आहे. त्याचे व्हायब्रेशन, मोनोटॉमिक लॅटिस, फर्स्ट ब्रिलियन झोन, ग्रुप वेलोसिटी ते सगळं बघणार आहे. फक्त फोनॉन म्हणजे काय आहे नेमकं ते समजलं ना? देन प्लाझ्मॉन्स. प्लाझ्मॉन्स, the free electrons in metal may be considered as electron plasma. तर कोणताही तुम्ही जेव्हा मेटल घेता आणि त्याला एक्सटर्नल एनर्जी देता म्हणजे त्याला हीट करता, तेव्हा ते काय असतं तुमचं, हीट केल्यामुळं तिथं फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ते आपण बघितलेलं आहे, ग्राउंड स्टेट पासून एक्साइटेड स्टेटला जातात वगैरे. तर द फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ मेटल मे बी कन्सिडर ॲज इलेक्ट्रॉन प्लाझ्मा. जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात मेटल मधले त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन प्लाझ्मा. फ्री इलेक्ट्रॉन इन मेटल. Then the optical properties of metals can be described with plasmon. Optical properties of metal can be described in plasmon. Optical property कुठले? तर light of frequency below the plasmon frequency is reflected. Light of frequency below the plasmon frequency is reflected because the electrons in the metal screen in electric field of light. Light of frequency below the plasma frequency is reflected because the electron in the metal screen, the electric field of the light. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन in the electron in the metal screen in the electric field of the light. जे मेटल स्क्रीन वरती तुमचा इलेक्ट्रॉन असतात, मेटल स्क्रीन वरती जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रिक फील्ड मुळे रिफ्लेक्ट होतात आणि दिस इज शोज द लाइट ऑफ फ्रिक्वेन्सी बिलो द प्लाझ्मॉन फ्रिक्वेन्सी इज रिफ्लेक्टेड. देन light of frequency above the plasmon frequency is transmitted because the electron cannot respond fast enough to screen it. Because the electron cannot respond fast enough to screen it, then most metal and semiconductor are reflective in visible range because their plasmon frequency is in ultraviolet. Most of metals in semiconductor are reflective in visible range because their plasmon frequency is in ultraviolet range. Plasmon frequency च्या ultraviolet range मध्ये म्हणून काय होते, most metals and semiconductor are reflective in visible range. Some metals such as the copper and gold have a interbound transition in the visible range whereby specific energy color are absorbed. Thus those metals have a distinct color. काय काय मेटल्स आहेत कॉपर गोल्ड सारखे त्यांचं इंटरबाउंड ट्रान्झिशन आहे व्हिजिबल रेंज मध्ये, त्यामुळं स्पेसिफिक एनर्जी काय होतात तिथं ऍब्सॉर्ब होतात. दोज मेटल्स हॅव अ डिस्ट्रिक्ट कलर. म्हणजे आता तुम्ही सेमीकंडक्टर प्रोजेक्टला पण तुमचे वेगवेगळे मटेरियल्स आहेत, काय मटेरियल तुमचे व्हिजिबल आहेत म्हणजे ते तुम्ही कलर तिथं वेगवेगळे कलर दिसतात. सगळेच मटेरियल तुमचे व्हिजिबल असतात पण प्रत्येकाचा वेगवेगळा कलर दिसतो. मग काहींचे ते सेमीकंडक्टर आहेत किंवा आपले कोणतेही मेटल, आता कॉपर गोल्ड सारखा जरी मेटल घेतला तरी त्याचे वेगवेगळे कलर दिसतात. तर ते कलर कोणत्या रेंज मध्ये दिसतात किंवा ते रिफ्लेक्टेड कधी असतात आणि प्लाझ्मॉन फ्रिक्वेन्सीचा अफेक्ट काय होतो. प्लाझ्मॉन म्हणजे काय तर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात मेटल मध्ये, त्यालाच आपण प्लाझ्मॉन म्हणतोय. मग जर त्या प्लाझ्मॉन फ्रिक्वेन्सी पेक्षा
जर तुमची लाईटची फ्रिक्वेन्सी कमी असली तर काय होतंय ते रिफ्लेक्टेड होतात, रिफ्लेक्टेड होतंय. त्यानंतर लाईटची जेव्हा फ्रिक्वेन्सी प्लाझ्मॉन फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तेव्हा ट्रान्समिटेड नेचर दाखवते. मोस्ट मेटल अँड सेमीकंडक्टर काय असतात रिफ्लेक्टिव्ह इन व्हिजिबल रेंज. आता युव्ही काढतो आपण तेव्हा युव्ही मध्ये पण कोणते युव्ही काढताना पण तिथं अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरून आपण मेटलचा बँड गॅप काढतो. म्हणजेच तिथं पण फ्री इलेक्ट्रॉन म्हणजेच प्लाझ्मॉनचा अफेक्ट असतो. तिथं पण आपण बँड गॅप काढताना तिथं प्लाझ्मॉनचा अफेक्ट दाखवतो. म्हणजे प्रत्येक तुम्ही जे मेटल किंवा सेमीकंडक्टर बघताय त्यात जे तुमचे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते प्लाझ्मॉन्स असतात. त्याला आपण प्लाझ्मॉन्स म्हणतोय. सम मटेरियल सच ॲज अ कॉपर अँड गोल्ड हॅव अ इंटरबाउंड ट्रान्झिशन इन अ व्हिजिबल रेंज whereby specific energy, color are absorbed. Those metal have a distinct color. हे झालं प्लाझ्मॉन्स. काय काय फोनॉन्स आणि प्लाझ्मॉन्स. त्याचं इंट्रोडक्शन आज आपण बघितलं. फोनॉन्स म्हणजे काय, प्लाझ्मॉन्स म्हणजे काय, तर पोलॅरिटॉन्स अँड पोलॅरॉन्स. आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचं इंट्रोडक्शन बघू. पोलॅरिटॉन्स म्हणजे काय आणि पोलॅरॉन्स म्हणजे काय. आता फोनॉन्स जेव्हा फक्त आता इंट्रोडक्शन बघितलं फोनॉन्स म्हणजे नेमकं काय. जेव्हा आपण फोनॉन्स बघणार आहे तेव्हा आता पूर्ण चॅप्टर इथपर्यंत दिसतंय तुम्हाला ट्रान्सव्हर्स ऑप्टिकल मोड म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फंक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन डायइलेक्ट्रिक फंक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन गॅस. इथपर्यंत पूर्ण माहिती तुमची फोनॉन्सचे. त्यात काय काय व्हायब्रेशन ऑफ मोनोटॉमिक लॅटायसेस. हे व्हायब्रेशन जे तुम्ही ह्याचा एक्सपेरिमेंट केला होता गेल्या वर्षी, लॅटिसचा एक्सपेरिमेंट होता. मोनोटॉमिक डायटॉमिक लॅटायसेस तो एक्सपेरिमेंट होता. त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही फिगर लिसायजियस फिगर काढत होता. ते तिथं मोनोटॉमिक आणि डायटॉमिक साठी लिसायजियस फिगर तुमच्या वेगवेगळ्या होत्या. मग ते मोनोटॉमिक लॅटाईस आणि म्हणजे ऍटम मधले अरेंजमेंट कशी असते त्या फिगर कधी मिळतात त्याचे व्हायब्रेशन. तो पॉईंट इथं आहे व्हायब्रेशन ऑफ मोनोटॉमिक लॅटायसेस. त्यात फर्स्ट ब्रिलियन झोन ग्रुप व्हेलॉसिटी हे सगळं आपण फोनॉन्स मध्ये बघणार आहे इन डिटेल मध्ये. आणि हा चॅप्टर पूर्ण किटल सॉलिड स्टेट फिजिक्सचं जे तुमचं किटलचं बुक आहे त्या किटलच्या बुक मध्ये आहे असा हा चॅप्टर आहे. पूर्ण पॉईंट सरळ पॉईंट आहेत दिलेले. हा पण आणि ह्याच्यानंतरचा जो चौथा चॅप्टर आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी तो चॅप्टर पण तुमचा त्याच बुक मध्ये किटलच्या बुक मध्ये आहे असे चॅप्टर आहेत हे. फक्त किटलच्या बुक मध्ये काय होतंय की हार्ड लँग्वेज आहे तिथं आणि सगळं डेरिवेशन टाइप मध्ये दिलेलं आहे. आता जे फोनॉन्स सांगितलं तुम्हाला ते फोनॉन्स तिथं डायरेक्ट त्यांनी डेरिवेशन स्टार्ट केलेलं आहे. फोनॉन्स म्हणजे नेमकं काय आहे ते ऍटम मध्ये कसं ऍक्ट होत आहे किंवा काय अशी इन्फो नाही तिथं डायरेक्ट डेरिवेशन त्यांनी फोनॉन्सचा स्टार्ट केलेला आहे किटलच्या बुक मध्ये. पण तेच सिलेबसला आपल्याला किटलचंच बुक आहे आणि त्या बुक मधलाच आपण बघणार आहे. काय प्रॉब्लेम आहे का फोनॉन्स मध्ये कुणाला. प्लाझ्मॉन्स म्हणजे काय कळालं का, फ्री इलेक्ट्रॉन्स इन मेटल कन्सिडर ॲज अ प्लाझ्मॉन. ते डिटेल मध्ये बघणार आहे. फक्त ते काय आहे हे आता तुम्हाला सांगितलं. यात कुणाला काही डाऊट आहे का. प्लाझ्मॉन मध्ये फोटॉन म्हणजे समजलं का तुम्हाला काय आहे फोटॉन ते. अट्रॅक्ट कधी होते आर जे तुम्ही एनर्जी देताय त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आर जेव्हा स्मॉल असेल डिस्टन्स आर पेक्षा स्मॉल असेल किंवा डिस्टन्स आर पेक्षा लॉंग असेल तेव्हा ते व्हायब्रेट होणार आहे. समजलंय का अमृता. समजलं. डबल सांगायचंय का फोटॉन फोनॉन काय. नाही. फोटॉन म्हणजे माहितीये तुम्हाला लाईटचा कोणता आहे त्याचं नेचर वेव्ह असतंय. सीमानं त्याच्यावर भरपूर घेतलं होतं. सीमानं ड्युअल नेचर बद्दल सांगितलं होतं. लाईट वेव्ह आणि पार्टिकल नेचरचं सेम
कन्सेप्ट फोटॉनचे जसे आहे तशीच फोनॉनचे. फक्त फोनॉन हे आपण ऍटम क्रिस्टल साठी यूज करतोय. दोन ऍटम मधला डिस्टन्स कमी किंवा जास्त होतंय तेव्हा ते व्हायब्रेट होते आणि त्या व्हायब्रेशन मुळे ज्या साऊंड वेव्ह किंवा अकॉस्टिक वेव्ह जनरेट होतात त्याला आपण फोटॉन म्हणतोय. आणि फोटॉनचं पण ड्युअल नेचर आहे, त्याला वेव्ह पण म्हणू शकता तुम्ही आणि पार्टिकल पण म्हणू शकता. दिस इज ऑल्सो कॉल्ड ड्युअल नेचर. समजलंय ना इथपर्यंत? आणि तुम्हाला MCQ टेस्ट गुगल क्लासरूम वर अपलोड करायचं आहे पार्टिकल फिजिक्स साठी, पण ते टाईप करायचं राहिलंय, करते मी अपलोड.